पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. हॅलो. हां, गुड मॉर्निंग सर. हो सर, तुमचा मेसेज वाचला म्हणूनच तुम्हाला फोन केला होता. हो चालेल, मला मी तयार आहे. हां, म्हणजे मी नेहमी करतो त्यापेक्षा दुप्पट काम असेल तरी मला शक्य आहे. हो, आणि सध्या गरजही आहे मला जास्त कामाची. थँक्यू सर. हो, कोर्ट मॅरेज. ती सायकोलॉजीची स्टुडंट आहे. पुढे मास्टर्स करायचे तिला, मग ठरवेल काय ते. हो हो हो, त्यांचीच मुलगी. तुम्ही ओळखता ना त्यांना? हां. हो सर, नक्की. मी पुढच्या 3-4 दिवसात कदाचित पुण्याला शिफ्ट होईन कायमचं. नाही सर, सगळं काम आणि शिक्षण तिकडेच आहे ना, लांब पडतं इथून सगळं. हो नक्की कळवतो. आता पुढे काम करायला मी तयार आहे एवढंच सांगायला मी फोन केला होता. ओके सर, थँक्यू, बाय. उर्मी, त्या काय रे, काय झालं? काही नाही. मग असा का बघतोयस? बायको आहेस तू माझी. मग स्वतःच्याच बायकोकडे पाहायची बंदी आहे का मला? ती सुंदर दिसतेस माहितीये तुला? असं काय चाललंय? झालं नाहीये, झालोय. काय? नवरा. ते इतक्या सुंदर बायकोचं. असं काय चाललंय? कृतीतून सांगतो ना ते. नाही. मला नाही दुसरं कोणाशी लग्न करायचं. पुनर्वसूच माझं सर्वस्व आहे. काय गे, डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? काय बोलतेस? तुला तरी कळतं का? या घरात निघाले तेवढे धिंडवरे पुरे नाही झाले का? अजून चितू करून घ्यायची हाऊस फिटली नाहीये तुझी? काय बाई, तू मला इथं बोलावून घेतलंस? काय विचार करून आले होते मी? म्हटलं नंदीचा साखरपुडा होईल, लग्न होईल, मनोहरच्या आत्म्याला शांती लाभेल. पण कतलं काय, इथं नशीबच मेलीचं असं. पण हे बघ, बाईच्या जातींना असं वागून चालत नाही, कळलं ना? अक्का, पण तू हिच्याशी कशाला बोलतीयस? हिला काही अक्कल तरी आहे का? या अक्कल काय ग, तिला नाहीच आहे. तिच्या बापाला तरी कुठे अक्कल होती? अक्कल असती ना तर अशी पोटच्या पोरीला लोकांच्या दारात आणून टाकली असती का? पण अक्का, तू बोल ना दादांशी. मी लाख बोलेन ग बाई, पण आयत्या वेळी ही नाही म्हणाली तर म्हणजे मी पडले ना तोंडगशी, मग काय करू?
पण मग आता हिला कोण समजावणार? तसं तर काय पालथ्या गड्यावर पाणीच आहे सगळं. मलाच मेलेला उद्योग नाही म्हणून घसा कोरडा करते हिच्या पुढं. आता काय तो वासू गेला ना हातचा, आणली ना त्यांनी मड्डम, तो का आता तुझ्याकडे बघणार आहे? तरी मी सांगत होते पण माझं ऐकणार कोण? अक्काला काय अक्कल आहे? अक्का आपली फाटक्या तोंडाची खबाड वाजवते आणि गप्प बसते. तुझ्या बापानी कधी ऐकलं नाही, आता तूही ऐकू नकोस माझं. पण आता लक्षात ठेव, तुझा बाप नाहीये, आता कोणी नाहीये तुला. त्यांना नैतिक जाब विचारून जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं आणि मग जायचं. ते सोडून हिनं तो वड काढला ना मध्येच, आता तो वड तुला फळला नाही तर काय डोक्या घेऊन फिरणार आहेस काय? माझी पत्रिका बघून सांगितलंय दादांनी की माझी गाठ यांच्याशीच आहे. आणि मग आता ती बया घरात आणून ठेवली ती, तिचं काय? मला नाही माहित, तूच विचार दादांना ते. हे बघा गेल्या. तसे चिडलेलेच होते माझ्यावर, पण त्याला घरातनं जायला सांग किंवा मला तो डोळ्यासमोर नको वगैरे असं काही म्हणाले नाहीत. त्याचीच भीती होती मला. नाही, वासूचं चुकलेलंच आहे, त्याबद्दल शंकाच नाही, पण माझ्या पोटचा गोळा आहे तो. आई म्हणून त्याची चूक मी नाही पदरात घालणार तर कोण? बघू, जरा बोलू, त्याच्याशी बोलू, यांच्याशी बोलू, नंदिनीशी बोलू. काहीतरी मार्ग नक्की निघेल. वासून चूक केलेलीच आहे, काय त्याला आता शिक्षा करून ते बदलणार आहे का? शेवटी काय आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणायचं आणि गप्प बसायचं. काय करणार? माई, तू दादांशी बोललीस हे बरं केलंस. तेच ना, त्याला जायला सांग असं म्हणतात की काय असं वाटत होतं मला, पण तसं म्हणले नाहीत आणि जीव भांड्यात पडला बाई माझा. राग निवळेल त्यांचा हळूहळू. काय रे, तू कसला विचार करतोयस? नाही, काय नाही. दादा बोलले ते पटलं, पण मला काय? तुझा कल पुनर्वसूकडेच लहानपणापासून. तोच तुझा जास्त लाडका. माई, तू ना पक्षपात करायचीस त्याच्यामुळे. झालं, मिळालं का तुझ्या पण हातात कोलीत? खरं आहे की नाही तेवढं सांग. अजिबात खरं नाहीये. त्याला 9 महिने वाढवला आणि तुम्ही काय 5 महिन्यात जन्माला आलात का रे? तुझे काय कमी लाड केलेत का? बोलायला काय वाटतं का रे? गंमत करतोय ग माई. अशी माई, तू पुनर्वसूला थांबवलंस हे उत्तम केलंस. हा, आता हा तिढा कसा तरी सुटू दे ग बाई, म्हणजे झालं. मग पुनर्वसूच्या आई कशा आहेत ग? चांगले आहेत, म्हणजे फारच चांगले आहेत. आणि तुझी नणन? त्या तर खूपच फ्रेंडली आहेत. ए उर्मी, बाबाला आठवणीने फोन कर बरं का. आऊच, वास्तू काय ग, काय झालं? काय नाही, ते माझं जरा पाय घसरला. आता काय लग्न झालंय तुमचं, राज रोज पाय घसरू दे. चालत दे. असं काही नाहीये काही. तुझी आई होण्याआधी मी सुद्धा मुलगी होते उर्मी. थांब ना, आईला काय वाटेल? अगं त्याला कशाला थांबवते, मीच थांबते. आता ठेवते मी फोन, चालू दे तुमचं. असं काय चाललंय तुझं? मी आईशी बोलते आणि तुझं मध्ये 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 मध्ये. तिला काय वाटलं असेल? काय वाटणार आहे? त्यांना माहिती आहे लग्नानंतर काय करतात. वासू शटअप. शटअप 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 करतो. असं नाही वासू. मी घेऊ का गं कांदा? नाही, मी करते. मी पुनर्वसूला माझ्या हातचा उपमा फार आवडतो. त्याला तुझ्या हातच सगळं आवडतं. माईंचे ना पुनर्वसू भाऊजीच लाडके. तसं काही नाहीये कुमूद. तू आणि रामचंद्र सुद्धा माझे तेवढेच लाडके आहात. दोडकी फक्त मीच आहे. काय चाललंय का तुमचं? काय स्पर्धा चाललीये का?
मी केलेला चहा तुझ्या लेकाला अजिबात आवडणार नाही, माहितीये मला. चांगला करतेस. आधी नेऊन दे बाई त्याला. सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्याला, नाही तर दिवस सुरू होत नाही त्याचा. बघा बघा माणसं, माईंचा सगळा जीव पुनर्वसू भाऊजींवरच आहे. नाही म्हणजे दादा एवढे रागवलेत तरी माईंना पुनर्वसू भाऊजींचीच काळजी. तसं नाही कोमू. त्याचं चुकलंय तर चुकलंच आहे, पण शेवटी पोर आहे आपलं. 4 दिवस तरी राहा म्हटलंय त्याला. शपथ घातली तर पोरानं पाऊल बाहेर नाही टाकलं, इथेच थांबला तो. दोघांना चहा देऊन येते. माई नाही म्हणजे मला असं वाटतं बरं का, चूक बरोबर मला माहित नाही, पण एका मुलीशी लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या मुलीशी पुनर्वसू भाऊजींनी असं गुपचूप लग्न करणं बरोबर नाही हो. त्यांनी असं करायला नको होतं. आता गावात दादांची काय किंमत राहिली हो. जाऊ दे ना कुमुद, नको तो विषय आता. काय यायचं का आम्ही चहाला? अहो या ना, विचारताय काय? नाही पोरगी काही खात पीत नव्हती. म्हटलं असं करून कसं चालेल, अन्नात राग काढून काय बदलणार आहे का? एक आपलं कसं पोट भरलेलं असतं ना की जरा काहीतरी सुस्त. आज नाश्त्याला काय बनवणार? उपम्याची तयारी चालली. उपमा का? चला काहीतरी होत. आय आय ग, उपमा बनवताय का? अगं केवढा बदाडा कांदा चिरलाय, जरा बारीक कर ना. आणि मिरच्या अशा आडव्या चिरायच्या नसतात ग, मध्ये कशी चीर पाहिजे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा त्यात उतरतो. बघतेस काय मेली अशी मारक्या म्हटली सारखी? कांदा बारीक कर. तिची मेलीची सोंगच पाड घे, म्हणजे कांदा झोंबायचा पण नाही. ठेव डोक्यावर. आणि अगं जरा रवा चांगला भाजो. तुला सांगायचं काय म्हणा, तशी तू सुगरणच आहेस. सुनेला शिकव ना जरा, ती म्हणजे अगदीच आहे. नंदे चहा टाक जरा. मी टाकते हो चहा. अगं कशाला, तिला काय दाढ भरली आहे? सगळ्यांसाठी गोड गोड टाक हो. बाई ग, माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं. काय विचार करून आले होते आणि काय झालं. तुला सांगते, खाण्यापिण्यावरची वासनाच गेली हो माझी. जेवलात की काल? न जेवून सांगते कुणाला? आपण सगळं करतो ते पोटासाठीच असतं ना. हे ठेव डोक्यावर, असू दे. देऊ नको मी सुखात आहे हा तुझी मुलगी. काय म्हणजे काय, हिला स्वप्न पडलंय का? अरे स्वप्न कशाला पडायला हवंय, मला आवाजातून कळलं तिच्या. म्हणजे मी बोलले तिच्याशी. अरे मग मला का नाही सांगितलंस? आता तुला काय सांगायचंय? अगं बोलणार होतीस तर मग मला सांगायचं ना, मी पण बोललो असतो तिच्याशी. आता मला काय माहित तुला बोलायचंय ते. ती माझी पण लेक आहे. हा मग तू फोन कर आणि बोल तिच्याशी. विद्याधर, सारखं सारखं फोन करू नका तिला. खुशाली कळली ना आपल्याला तिची, बस झालं. आणि हवं तर आता उद्या फोन करा. आणि सारखं ती आपल्या माहेरच्या माणसांशी बोलत राहिले, बरं दिसत नाही अरे तिकडे. काय बरं काय दिसत नाही? मुलीचं लग्न झालं म्हणजे काय आई बापाशी बोलायचं नाही का तिनं? असं म्हणाल्या का त्या? मग काय? ऐक विद्याधर, तिला जरा रुळू दे ना तिथे. आपणच काय उठसूट फोन करायचा ते. तिला वेळ मिळायला हवा तिकडच्या लोकांना समजून घ्यायला, त्यांच्याशी जुळवून घ्यायला. आणि लग्न झालं म्हणजे आईबाप तुटले असं नाही, हे खरी गोष्ट आहे.
पण म्हणूनच माहेरच्यांनी थोडंसं लक्ष बाजूला काढून घेतलं पाहिजे. कळतंय का? अरे तिला जरा तिथे रुळू दे, रमू दे तिला तिच्या संसारात, सासरमध्ये. आणि हेच तिच्यासाठी चांगलं आहे. आलं लक्षात? झालं पुन्हा हिचं लेक्चर सुरू. हा, मी काय लगेच फोन फिरवत नव्हतो तिला. हो, पण काय ग, ती बोलत काय होती? अरे बोलत कमी होती, हसतच जास्त होती. म्हणजे म्हणजे अरे अरे ती ते काय काय न कळण्यासारखं काय याच्यामध्ये? म्हणजे त्यांनी तिथे अरे काय सीमा, तुला काय लाज शरम काही आहे का नाही? एका म्हाताऱ्या वयस्कर बाई समोर असं बोलतेस काय? तुला काही वाटत नाही का? म्हणजे तुझ्या सासून तुझ्यावर काही संस्कारच केलेले नाहीयेत का? अजून काम मिळालंय मला. पैसे पण मिळालेत वाढवून. छान बघेल आपलं त्यात. भाड्यानं घर घेऊ, संसार उभा करू, सगळ्या वस्तू जमवू एक एक करून. आणि माणसांचा काय? असं नवीन गोष्टी घेण्यापेक्षा ना आहेत ती माणसं टिकवूया. नको आता हा विषय, झालंय आपलं बोलून. मग आता काय एक एक करून माणसं कमवायची का आपण? त्यांना आपण नको आहोत. पण आपल्याला तर ते हवे आहेत ना. त्यानं काय फरक पडतो? जीजी अगं, चहा. जीजी तू कशाला पडतेस या सगळ्यात? असू दे रे, घे घे गौरवी. दादांनी चहा घेतलाय, घ्या तुम्ही पण. जीजी कोणी केलाय हा चहा? मी का, काय झालं? अगं किती गोड केलाय. साखर किती घालतेस तू, आणि दूध पण. मला नाही आवडत असला चहा. वासू, आता त्यांनी एवढा केलाय तर मग पी ना. ए मला नाही जमत तुला पाहिजे तसं चहा करायला. सॉरी, पण मी हा चहा पिऊ शकत नाही. वासू अरे अगं जीजीला काही वाटणार नाही. तिला माहितीये मला एखादी गोष्ट जर नाही आवडली तर मी ती नाही घेत. माईचं नसते लाड येथे. जीजी मला दुसरा चहा दे ना प्लीज. मी नाही मी परत केला तरी तू हेच म्हणणारेस. एवढं वाटत असेल तर स्वतःचा स्वतः काय करून. ए तुला माहितीये मला नाही आवडत मी केलेला चहा प्यायला. मग पी हा गुपचूप. मला नकोच आहे चहा. वासू रे काय आहे? असंच आहे गयाचं. माई कामात होती म्हणून मी केला. ठीक आहे, एक दिवस चहा नाही प्यालो तर काही फरक नाही पडत. आणि ते थांब, माईला सांगते थांब दुसरा चहा करायला. हा. याचा चहा फक्त माईला बनवता येतो. आणि हिला पण बनवता येत. मग बनव मी. हो चालेल. नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. उर्मी अगं नाही चालणार असं नाहीये. हो पण आवडणार नाही ना. नाही तसं नाहीये. बर चल पटकन याचा चहा बनवणे घेऊन ये. जीजी हो ठीक आहे मी आहे ना. चल चल. अरे राहू दे. मी असू दे, वासू येते. ग मी घेतलं असतं तू. नाही नाही असू दे ना. पोटाला मारून ना काही होत नाही. तुला सांगते मला तर हे उपास तापास कधी जमलेच नाही. आधी पोट भरून घ्यावं मग देवाचं नाव घ्यावं.
पोटाचे हाल केले तर चित्त तरी लागणार आहे का देवदेव करण्याला? ते सांगत होते मी नंदीला. जे करायचं जे बोलायचं ते भरल्या पोटानेच झालं पाहिजे. अगो चहाचा घोट प्यायला तयार नव्हती पोरगी. मी शेवटी तिला तिच्या बापाची शपथ घातली तेव्हा तयार झाली. हेमड झाला हो पोरीचा. फार आशा लागली होती हो. कसं आहे आता दादानीच यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणजे झालं. हातीला आता कसा सुटणार हे माझं मलाच कळेन असं झालंय हो. काय मेली ती उन्हाळ महिना शोभत का तिला हे असलं वागणं? आमची नंदी बघा ऊ नाही की चू नाही. बिचार सगळं मुकाटपणे सोसते हो माझं लेकरू. हाय, गुड मॉर्निंग.